आज या ठिकाणी एकेएम संघचे सर्व आमचे मित्र प्रवीण जैन यांनी नागोठणे शहरामध्ये अस्थिरोगावर ज्या व्याधी होतात त्याच्यावर शिबिर ठेवलेलं आहे। तर जैन साहेब, आपल्या या मनात कशी संकल्पना आली? नमस्कार मित्रांनो, आपलं गिरिराज हेल्थ केअर मल्टी स्पेशालिटी पॉलिक्लिनिक आहेत। आपल्याकडे निरनिराळे डॉक्टर्स येत असतात वेगवेगळ्या व्याधीवरती, नागोठण्याच्या आणि पंचक्रोशीतल्या लोकांना, रुग्णांना स्पेशली कुठलाही व्याधी असेल, कुठलाही प्रॉब्लेम असेल, आजारपण असेल तर त्यांना इकडून अलिबागला जायला लागतो, पेणला जायला लागतो, पनवेलला जायला लागतो। तर ह्या सगळ्या संकल्पना आमच्या डोक्यात आल्या की पेशंटला होणारा जो त्रास आहे तो आपल्याला कसं वाचवता येईल, त्यांचं इकॉनॉमिकली भार जो आहे तो कसं कमी करता येईल, किंवा आपल्या पॉलिक्लिनिकच्या मार्फत जे निरनिराळे डॉक्टर येतात त्यांच्याशी एक सहमत करून गोरगरिबांची सेवा कशी करता येईल, त्यांचे कॉस्ट कटिंग म्हणजे ज्या ट्रीटमेंटची कॉस्ट कटिंग आहे किंवा ऑपरेशनची कॉस्ट कटिंग आहे ती आपल्याला कशी कमी करता येईल, याच्यासाठी आमचे मोठे बंधू मनोज सर आणि आम्ही याच्यावरती विचार केला। त्याच्यात आम्हाला आमचा एक मित्र रोशन पत्की, ज्यांनी आम्हाला वेळोवेळी मेडिकल फील्डमध्ये भरपूर सपोर्ट केला, त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट करून आम्ही निरनिराळ्या प्रकारचे डॉक्टर इथं आणण्याचे प्रयत्न केले। आणि परमेश्वर कृपेने सर्व आमचं जे पॉलिक्लिनिक आहे ते खूप चांगल्या प्रकारे चाललेलं आहे। आता डॉक्टर अभिषेक रापते जे भट हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतात फुल टाईम, त्यांनी एक आम्हाला सहज असा विषय काढला की नागोठण्यालामध्ये पण आपण कॅम्प करावा का। तर आम्ही त्याला लगेच होकार दिला आणि त्यांना बोललो की ही संकल्पना खूप तुमची सर चांगली आहे। आपल्याकडे गोरगरीब लोक आहेत, आपल्याकडे व्याधीने त्रस्त झालेले लोक आहेत, ज्यांना इथे काही झालं तरी पनवेलला गाठा लागतो, अलिबाग गाठा लागतो, पेण गाठा लागतो। तर आपण इथे निरनिराळ्या पद्धतीचे कॅम्प ऑर्गनाईज करू। आमची अशी इच्छा आहे की आज जसं अस्थिरोग आणि BMD कॅम्प म्हणजे हाडांची ठिसूळपणा चेक करण्याचा जो कॅम्प आहे तो निःशुल्कपणे होतो, ज्याची टेस्ट कॉस्टिंग जर आपण बाहेर केली तर कमीत कमी 500 ते 800 रुपयापर्यंत जाते। ती डॉक्टरांच्या मार्फत आणि त्यांची जी टीम आहे, त्यांचे सहकारी मित्र आहेत त्यांच्यामार्फत ती फ्रीमध्ये होत आहे। आणि बाकीचे सॅम्पल्स वगैरे आहेत किंवा मेडिसिन्स आहेत, आमच्या परीने जे काही फ्रीमध्ये देता येत आहेत ते आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि याच्यामध्ये मला तुम्हाला हे विचारायचं आहे, एखाद्याच्या अस्थिवर जर असेल किंवा इथे होणारा नसेल तर पुढचा कॅम्प आपण म्हणजे त्याला मोफत देणार आहात की कसं काय प्रकार? याच्या पुढचे पण जे कॅम्प होतील ते आम्ही आमच्या प्रयत्नातून 100% मोफत करण्याचा प्रयत्न करू। याच्या पुढे जर त्यांचे काही ऑपरेशन्स असतील किंवा मोठ्या सर्जरी वगैरे असतील त्याच्यात नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू। डॉक्टर साहेबांचं जे भट हॉस्पिटल आहे तिथे आमचं खूप चांगली अटॅचमेंट आहे, तर आम्ही आमच्या सहकार्याने आणि पेशंटच्या इकॉनॉमिकल कंडिशन बघून त्यांचे आम्ही नक्कीच पैसे कमी करण्याचा प्रयत्न करू। आमच्या कॅम्पमध्ये हीच इच्छा आहे की गोरगरिबांची सेवा होई, आपले जे काही सगळे रुग्ण आहेत जे व्याधीने त्रस्त झालेले आहेत त्यांना चांगली उत्तम सेवा डॉक्टरांच्या मार्फत, आमच्या मार्फत, तुमच्या सर्व पत्रकारांच्या मार्फत, कारण तुम्ही एक आमचे मेडिएटर, तुम्ही चांगल्या प्रमाणे आमची ॲडव्हर्टाइजमेंट केली आणि आज जवळपास 200च्या पुढे आपले रजिस्ट्रेशन झालेले आहेत। म्हणजे पहिल्यांदाच कॅम्प करून 200च्या पुढे रजिस्ट्रेशन झालेत। आपल्या नागोठण्यात निरनिराळे कॅम्प होतात पण 50-60च्या वरती कधीच पेशंट येत नाही। हे मला पण एकदम शॉकिंग झालं की 200च्या वरती, पण परमेश्वर कृपेने हे सगळं होतं आहे आणि चांगलं निर्विघ्न पण पार होणार आणि डॉक्टरांच्या ट्रीटमेंटनी, डायग्नोसिसनी सर्व पेशंटला चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट मिळेल आणि सर्वांना त्याचा लाभ मिळेल। आणि ह्याच्या पुढे देखील तुम्ही सर्वजण गिरिराज पॉलिक्लिनिक मल्टी स्पेशालिटी जे आमचं पॉलिक्लिनिक आहे आणि एकेंडसन्स आमचं जे मेडिकल आहे त्याच्यातर्फत मनोज सर आहेत किंवा आम्ही आहोत, मनोज सर आमचे शिक्षण क्षेत्रात आहोत, आम्ही आमच्या वैद्यकीय क्षेत्रात आहोत। तर शिक्षण क्षेत्रात देखील आणि वैद्यकीय क्षेत्रात देखील जी काही अडचण असेल गोरगरिबांना, आर्थिक परिस्थितीत जी काही अडचण असेल शिक्षण क्षेत्रासाठी किंवा वैद्यकीय क्षेत्रात, तर आम्ही त्याच्यासाठी नक्कीच आमच्या डॉक्टरांमार्फत किंवा शिक्षकांच्या मार्फत त्यांना नक्कीच सहकार्य करू। धन्यवाद। हे होते प्रवीण जैन साहेब। आपण जाऊ डॉक्टर अभिषेक रापते यांच्याकडे। साहेब, काय या शिबिरामधून आपण काय द्याल? सर, शिबिरामध्ये हाडांचे आजार, मुख्यतः हाडांचे आजार जे असतात कमरेंचे आणि गुडघ्यांचे मूळतः बघण्यात येतील। बरेचदा ही संकल्पना असते की हाडांचे आजार जे आहेत ते फक्त पेनकिलर घेऊन कमी होतात। मूळतः एकंदरीत बघायला गेला फक्त पेनकिलरचा प्रभाव जो आहे तो तात्पुरता असतो, लांबसर तो प्रभाव नसतो। लांबसर प्रभुत्व राहण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचं पालन लागतं, गोळ्या लागतात, काही लागणं आम्ही पथ्य सांगतो। पथ्य म्हणजे आम्ही ज्या गोष्टी नाही करायच्या त्या पाळायच्या आणि व्यायाम करायचा। या दोन्ही गोष्टी स्वरूपी राहिले तर तुम्हाला हाडांचे आजार परत येत नाहीत, तुम्हाला परत यायची गरज पडत नाही। याच्यामध्ये रासायनिक औषधं घेण्यापेक्षा काही जंगली औषधं किंवा काय याचा सल्ला आपला असेल का? नाही, सल्ला हे बघा, ज्या गोष्टी सायंटिफिकली टेस्टेड आहेत, जे प्रयास करून सगळे स्ट्रेस झाले त्याच गोळ्यात वापरण्यात पथ्य आहे। ज्या गोष्टींबद्दल माहीत नाही उगाच तिथं हात टाकू नये आणि उगाच लोकांचंही नुकसान होऊ नये। ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती आहे त्या गोष्टींचा लाभ द्यावा, ज्या गोष्टी नाही माहीत तिथं नाही करावा।
ओके, तर हे होते डॉक्टर अभिषेक रापते. नागोठणे येथे अस्थि रोगांवर शिबिर आज जैन साहेबांनी ठेवलेलं आहे. या ठिकाणी आपण काही पेशंट उपलब्ध आहेत, रुग्ण उपलब्ध आहेत. या ठिकाणी आपलं नाव? माझं नाव महेंद्र नागोटणेकर. तर आपल्याला कशात हे आहे? मी आता चेकअप करण्यासाठी मला माझं फील्डवर्क असल्यामुळं मला कमरेचा त्रास होतो. त्यामुळं ह्या चांगल्या कॅम्पचं यांनी नियोजन केलं आहे प्रवीण सर आणि मनोज जैन आणि अभिषेक रापते यांचा मी धन्यवाद देईन. आणि बहुतेकांना ह्याचा लाभ चांगला उत्कृष्ट होईल असं मी सांगतो. परंतु ह्याच्यातून बरीचशी मंडळी आहे, म्हणजे माझ्या आता काकी आलेले आहेत, त्यांनी भरपूर कुंभार धंद्यामध्ये काम केलेलं आहे आणि ते वाताचा प्रॉब्लेम आहे. काही भांडी वगैरे काम करतात, घरचं हाऊस वाईफिंग काम करतात, त्यांची पण हाडं वगैरे ठिसूळ होतात. त्यांनी चांगल्या कॅम्पचं नियोजन केलं. त्यातून जास्तीत जास्त लाभ पेशंटला कसं भेटेल आणि त्यातून त्यांची शंकांची निरसन कशी होईल याचं त्यांनी पुढे फॉलोअप करून चांगलं करावं. काही ठीक. मी सतीश फडतरे. हे आता हे प्रवीण सरांनी जे काही कार्यक्रम इथं जो उपस्थित केलाय, शिबिर नियोजित केलंय, हे चांगलं काम आहे. हे गोरगरीब लोकांना याचा फार फायदा होणार आहे आणि इथून पुढेही असेच काही त्यांनी कार्यक्रम आयोजित करावे असं मी त्यांना एक विनंती करतो आणि धन्यवाद देतो. डॉक्टरांना मी एक आभार मानतो. ओके, धन्यवाद.